आपण पाहत आहात BCCN न्यूज. प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक, काळ्या फिती लावून कामकाज. 2 फेब्रुवारीपासून आंदोलनास सुरुवात. 12 फेब्रुवारीला सामूहिक रजा आंदोलन. महिला व बालविकास विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि अंगणवाडी यंत्रणेच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांकडे शासनाने केलेल्या दुर्लक्षाविरोधात कर्मचारी आक्रमक झाले आहेत. अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, CDPOंसह सुमारे 6000 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काल 2 फेब्रुवारीपासून आंदोलनास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग, राजपत्रित अधिकारी संघटना व इतर सहयोगी संघटनांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून आंदोलनादरम्यान आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 2 आणि 3 फेब्रुवारी रोजी काळ्या फिती लावून निषेध करण्यात येणार आहे. तर 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व माहिती देवाणघेवाण बंद. 9 ते 11 फेब्रुवारी संपूर्ण काम बंद. तर 12 फेब्रुवारी रोजी सामूहिक रजा आंदोलन करण्यात येणार आहे. मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. महिला बालविकास विभागातील बुलढाणा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांपासून सर्वच अधिकारी, कर्मचारी यांनी विभागाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी संविधानिक मार्गाने आंदोलन सुरू केलेले आहे. त्या अनुषंगाने 2 ते 3 तारखेपर्यंत आपण सर्व जे कर्मचारी, अधिकारी असतील तर ते काळ्या फिती लावून शासनाचे कामकाज करणार असून त्या पुढील दिवसांमध्ये बैठका तसेच ज्या VC शासन स्तरावरून होतात तर त्याला उपस्थित न राहणे अशी रूपरेषा असून काम बंद आंदोलन व सामूहिक रजा याबाबतचे जे पुढील जे संघटनेकडून निर्देश प्राप्त होतील तर त्या पद्धतीनं आंदोलनाची दिशा ठरणार आहे.